तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं श्रीमत्तीर्थनाथाश्च समाचारप्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धिस्नौमि सिद्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य सकल कीर्ति आचार्य महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, चारित्र शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज जे समाचार औगिक समाचाराचे इच्छाकार आदी 10 भेद सांगितलेले आहेत, त्याचं वर्णन पूर्वचर्चेमध्ये झालं। आता पदविभागी समाचाराची या ठिकाणी व्याख्या सांगताना आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात, एष उक्त समाचारो दश धौगिक आगमे समासेन ततश्चोद्रम वक्षे पदविभागिनम। एशे उक्त म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे समाचार दश गौगिक आगमे, समाचार विधी जी औगिक समाचाराचे 10 भेद 10 भेद या ठिकाणी आगमात सांगितलेले आहेत। तसेच आता पदविभागिनम, पदविभागीचे सुद्धा समाचार विधीची जे व्यवस्था आहे ती समोर आम्ही तुम्हाला सांगतोय असं सांगतात। पदविभागी समाचार का स्वरूप सूर्योस्योद्गमारंभ्य कृष्णे होरात्र मंडले यन्नियमादिकं सर्व माचरन्ति निरन्तरम् आचारांगभवं यत्नात् श्रमणाभवहानये समाचारो जिनै सोत्र प्रोक्त पदविभागिका। सूर्यस्य उद्गम आरंभ कृष्णे अहोरात्र मंडले यन् नियमादिकं सर्वम आचरन्ति निरंतरम। कोण करतात ते सगळं आचरण? तर मुनी महाराज। कसं करतात? सूर्याच्या उदयापासून दिवसभरामध्ये कशासाठी? समस्त म्हणजे संपूर्ण दिवस आणि रात्र कृष्णे अहो रात्र मंडले दिवस आणि रात्रभर जे यन नियमादिकम सर्व आचरंती निरंतरम निरंतर सर्व आचरणाचा ते पालन करत असतात। कसं? कुठल्या आचरणाचं? आचारांग भवम यत्न श्रमणाभवाने, इथं श्रमण निघलं बघा।
आचारांगाचं पालन यत्नपूर्वक म्हणजे प्रयत्नपूर्वक श्रमण भवहानये, भवहानी म्हणजे भवांचा नाश करण्यासाठी, म्हणजेच संसार परिभ्रमणाचा नाश करण्यासाठी, जे सूर्याच्या उदयापासून दिवस रात्र या ठिकाणी जे आचारांग सूत्राचं पालन, प्रयत्नपूर्वक सगळ्या नियमांचं पालन जे मुनी महाराज करतात, कशासाठी? संसार परिभ्रमणाचा नाश करण्यासाठी, त्याला समाचारो जिनैः सह अत्र प्रोक्त पदविभाग, त्याला जिनेंद्र भगवंतांनी पदविभागिक अशा पद्धतीची समाचार विधी म्हटली आहे. जिनेंद्र भगवंतांनी त्याला समाचार विधी असं सांगितलेलं आहे. कशाला? संसार परिभ्रमणाचा नाश करण्याच्या उद्देशाने सूर्योदय आणि रात्र म्हणजे दिवस आणि रात्र आचारांग शास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ते मुनी महाराज प्रयत्नपूर्वक म्हणजे प्रमाद रहित, काळजीपूर्वक, पुरुषार्थपूर्वक जे साधू आचरण करतात त्याच आचरणाला जिनेंद्र भगवंतांनी या ठिकाणी पदविभागिक असं समाचार विधी म्हटलेली आहे. मुनि लोग अपने संसार को नाश करने के लिए सूर्योदय से लेकर समस्त दिन और रात में आचारांग सूत्र के अनुसार यत्नपूर्वक समस्त नियमों का पालन करते हैं, उसको भगवान जिनेंद्र देव पदविभागिक नाम का समाचार घेते. याच्यात काय सांगितलं? 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संसाराचा नाश करण्यासाठी ध्येय, आचारांग सूत्राप्रमाणे प्रयत्नपूर्वक जे नियमांचं पालन करणं तेच श्रमण. इथं श्रमणाची व्याख्या काय करायची? संसाराच्या परिभ्रमणाचा नाश हा उद्देश ठेवून सूर्योदय दिवस अथवा रात्र दोन्ही वेळेला दिवसा करण्याच्या क्रिया दिवसा, रात्री करण्याच्या क्रिया रात्री, पण या सगळ्या क्रिया आचारांग सूत्राप्रमाणे जे नियमांचं पालन करून प्रयत्नपूर्वक करतात, पुरुषार्थपूर्वक. बघत जाता जाता करायचं म्हणून करायचं, नंबर आलाय म्हणून चौका लावायचं असं नाही. पुण्य मिळवायसाठी जे उदाहरण सांगितलं प्रयत्नपूर्वक काय. आणि अंजुमती माताजी काय सांगायला लागलोय? प्रयत्नपूर्वकचा अर्थ काय की जाणून बुजून मला धर्म करायचा आहे, माझ्या कर्माचा नाश करायचा आहे, माझ्या पुण्याचं वृद्धी करायचं आहे. आणि वंदे तद्गुण लब्धये, एक ना एक दिवस अमृता काकी मी रत्नत्रयाचं अमृत पिण्याचा पुरुषार्थ माझ्यामध्ये यायला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर जे रत्नत्रयाचं अमृत प्राशन करत आहेत अशा मुनी महाराजांची वयावृत्ती, अशा मुनी महाराजांना आहारदान, अशा मुनी महाराजांना बंबई मिठाई खायला घालणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. की तो म्हणा लागलो मी पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी मुनी महाराजांच्या
आहाराची सेवा करणार. आल्यात महाराज, आता नंबर आहे, समाजाचा मी घटक आहे, कमिटीचा आदेश आहे, अध्यक्ष पूज्य महोदय वर्गाने फतवा काढल्यात, आता मला लावायलाच पाहिजे. मग 2 दिवस लावतो की 3 दिवस लावतो की इवळून कळवळून, आणि ती 3 दिवस लावल्यात त्याच्यात पण पहिल्या दिवशी मोठं महाराज पाहिजेत पदानं, दुसऱ्या दिवशी दिसायला मोठं आहेत ते महाराज पाहिजेत, तिसऱ्या दिवशी ज्ञानानं मोठं महाराज आहेत ते पाहिजे, सरळ सागर, म्हणजे सगळं मोठंच पाहिजे. नाही खरंच आहे हो, तसं म्हणतात अध्यक्ष बाईला देत. असं कसं चालेल सांगा बघूया. 3च दिवस लावणार, बाकीच्यांनी काय करायचं? 4 जण राहिलेल्यांनी बिचारे 2 नवीन आहेत, 2 जुने आहेत, एकटं काय आता जायच्या मार्गावर आहेत, एकटे त्यांचं शिकून जायची तयारी करायला लागल्यात, एकट्याने कसं जायचं असतंय ते अभ्यास करायला लागल्यात. आणि शेवटला मला जायचं आहे असं त्यांनी संकल्प करायला लागल्यात. मग ह्या 4 जणांना सोडलाच तुम्ही, असं चालेल? चालणार नाही. म्हणून कुठलीही क्रिया करत असताना त्याच्या मागे एकच निमित्त असलं पाहिजे, एकच भाव असलं पाहिजे. ज्यांची पूजा करायला लागलोय, ज्यांची सेवा करायला लागलोय, वंदे तद्गुण लब्धये, आणि दुसरं संसार परिभ्रमणाचा नाश, अनंत संसाराचा नाश. मग हे श्रावकांच्यासाठी जर एवढं असेल, तुम्ही धर्म करताना जर तुम्ही या भावनेनं करायला पाहिजे, तर मग आम्ही दीक्षा घेतलेल्यांनी आमच्या मनात भाव काय पाहिजे? संसार नाश, परिभ्रमणाचा नाश, हे मुख्य उद्देश ठेवून शास्त्रात जसं सांगितलंय तसंच पुरुषार्थपूर्वक म्हणजे उत्साहपूर्वक आम्हाला काय करायला पाहिजे? आम्हाला धर्म आचरण करायला पाहिजे. 3-3दा दरवाजा खटखटलं तरी नाही उठलं तर काय उपयोग आहे सांगा? काय उपयोग आहे? काही उपयोग नाही तुमचा. मग तुम्ही त्यावेळेला जबरदस्तीनं धर्म करायला लागलाय असं होते. आणि जबरदस्तीचा धर्म पुण्य देऊ शकतो. अकाम निर्जरा, शास्त्रात काय सांगितलं? अकाम निर्जरा. अकाम निर्जरा म्हणजे काय? सकाळी जेवून आलोय, संध्याकाळी जेवायला जायचं आहे, अगदी मनाची तयारी पूर्ण जेवणाची झालेली आहे, लोक घरातली कवा बोलवते त्याची वाट बघायला लागलोय, तेवढ्यात निरोप आला आणि मी गेलो. किंवा येता येता जयसिंगपूरमधून येताना निम्म्यात गाडी पंक्चर झाली, वासाचा वेळ संपत आलाय आणि जेवायला संध्याकाळी वासा करायला मिळालं नाही. संध्याकाळी म्हटलो काढून बघा, तुम्ही एक झोपत असताय, सगळ्यांना झोपवायचंच. जेवायला संध्याकाळी वासाला मिळालं नाही तर तुमचं काय झालं? एकासन. पण ते एकासन कर्मनिर्जरेला निमित्त नाही. अकाम निर्जरा, इच्छा नसताना जेवायला जायसाठी हात पाय धुवून तोंड धुवून पावडर लावून आलोय आणि महाराज म्हणले आज वासा करायचं नाही, गप एकासन करायचं. करतो 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 की म्हणून खाली बघायचं आणि म्हणायचं टांगा पलटी झाली. आता खाल्लोय काय मी रात्री? एकासनच केलोय की नाही, एकदा जेवलोय की नाही, पण इच्छा नसताना केलो, त्याला अकाम निर्जरा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? तसं तुम्ही चौका लावणारच आहे, चौका लावताय, मुनी महाराजांची सेवा करताय, हरिका मातांची सेवा करताय. आता प्रत्येक एक कुत्रीचं सगळ्यात चांगलं वाटलं ते प्रेमानं असू दे नाही तर जबरदस्तीनं असू दे, दिसायला तर चांगलं आहे की रोज प्रत्येक गल्लीतल्या 4-4, 5-5 बायका
तुमचं तुम्ही जबाबदारी घेऊन मनी महाराजांची खोल्या, माताजींची खोली, ह्या सगळे जे मुनी निवास, हे सगळे तुम्ही स्वतः लोटता, तुम्ही स्वतः पुसून काढता. आणि तुम्ही पुसाल्यापासनं फरच्या इतकी चकाका लागलेत, म्हणजे त्याच्यात तुमची भक्ती आहे काय आमच्या नावानं जबरदस्तीनं आमचा राग त्याच्यावर काढून पुसताय, ते आता आम्हाला बघायची गरज. फरच्या चमका लागल्यात ना बस. आणि ते सगळं आता तुम्ही गल्लीवाईज प्रत्येक महिलांनी, मी नुसता चेष्टेत श्रीदुलाला म्हणलो. आणि आमचा हे सिंगर कोण, बाथरूम सिंगर, काय नाव त्याचं नाव, निर्भय, चेष्टेत मी म्हणलो अरे आमची खोली कोण लोटणार. तर 2 दिवस त्यांनी घरातनं साळूत आणून त्या दोघांनी महाराजांच्या खोली तिथं त्या ठिकाणी लोटल्या. पण लोटून काय करायचं, सुपली पण घरात नाही आणली. त्यांनी रोज लोटा लागल्यात, सुपली भरा लागल्यात. पण आमच्या कॉम्प्युटर रूममध्ये सगळं कानुलं, कडाकणं, बडण, चिवडा एवढं भरलंय. ह्यानी रोज मुंग्या काढत्यात भलं आणि तिकडनं मुंग्या येत्यात भलं. काय करायचं सांगा. पण ही सेवा तुम्ही अत्यंत मनापासनं करा लागलाय. आता करायचंच आहे ना सगळ्यांना, आहे ना, तर करायचंच आहे तर ती मनापासनं करा, अंतरंगापासनं करा, इच्छेपूर्वक करा. आंधळा मग तो 1 डोळा देव देतो. तुम्ही इच्छेपूर्वक, श्रद्धेपूर्वक, समर्पणपूर्वक स्वतः केला आणि उत्साहाने केला, आनंदाने केला. भविष्यासाठी पुण्याचं तर बंद आहेच. आत्ता रोदे मागणं काढून टाक म्हणून मला वाटलं काढून टाकायला चाललंय वाटतं. हां, भविष्यासाठी पुण्याचा बंद तर होणारच, पण भूतकाळातल्या पाप कर्माचा क्षय सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. मग करायचंच आहे तर जबरदस्तीने केला तर नुसता पुण्य मिळेल, आणि अंतरंगातनं केला कुठलाही धर्म आणि क्रिया तर त्याच्यामुळं पुण्यचं पुण्य मिळेलच, पण भूतकाळातील पापाची काय होईल, निर्जरच होतात. म्हणून कुठलीही गोष्ट आनंदपूर्वक, श्रद्धेपूर्वक, भक्तिपूर्वक केली पाहिजे. पुनः इच्छाकार समाचार का स्वरूप निर्देश. पुनरे प्रोदिता पूर्व मिच्छाकारादयो दश संक्षेपाद्विस्तरेणात्र वक्षे तेषां सुलक्षणम्. संयम ज्ञान धर्मोप कर्णाधिक याचने आतापनादि योगाणां ग्रहणे तपसां सतां करणे पठनेङ्गाणां सर्वत्र शुभकर्मणि इच्छाकारश्च कर्तव्या परिणामो मुमुक्षुभिः. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की टेलरची, ह्या कलरचं कापड झेंडा नव्हता त्यामुळे तो चोरायला चालतो.
टेलरची एक गोष्ट मी मध्ये सांगितली होती. तसं आमच्या लोकांचं सगळं नियम झालं आहे. धर्म करण्याची पद्धत, रात्री जेवायचं नाही हा म्हणजे वासाचा नियम. तुम्ही जेवायचं नाही म्हटलाय, कानूला कडकनं खायचं कवा नाही म्हटलायचा म्हटलाय काय? तुम्ही काय नियम देताना काय म्हटलाय? रात्री जेवायचं नाही. याचा अर्थ पोहे, उपीट ते नाश्ता आहे आणि हे फराळ आहे. हे जेवण कुठलं? हे फराळ आहे आणि ते नाश्ता आहे. तुम्ही जेवायचं नाही म्हटलंय आणि तुम्ही दिलेला नियम आम्ही 100% पाळतोय. त्याच्यात जरा सुद्धा दोष लावून देत तुम्ही आम्हाला नियम देताना म्हटलाय काय नाश्ता करायचं नाही? हां, सांगितलंय काय? नाही. अरे शान्यांनो, जेवायचं नाही याचाच अर्थ धान्य खायचं नाही. तुम्हाला फळं, दूध घ्या की 2-2, 3-3 लिटर दूध प्या, 2-2, 3-3 डझन केळी खावा, 2-4 किलो सफरचंद खावा. कोण नको म्हणले तुम्हाला? नको कोणच म्हणलं नाही. तेवढ्यासाठी मी तुला पण सांगत होतो, राहुल भैयांच्या गोद भरायच्या कार्यक्रमात फिरायला जा. म्हणजे मखाने, काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खोबरं सगळं मिळत होतं. राहुल भैया पण हुशार. हां, ते दोष कुणाला लागायला नको, खायला द्यायला नको म्हणून पैसे तेवढं बाजूला ठेवणार, बाकी सगळं समोरच्यांना देणार. ठेवलं, चांगलं केलं, जोडा हॉस्पिटलला तर दिलं ते पण आणि कोणाला तर देऊन मोकळं होणार. रात्री अन्न खायचं नाही. अन्न खायचं, जेवायचं नाही याचा अर्थ अन्नाचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. त्याला म्हणायचं रात्री भोजन त्याग. बाकी तुम्ही दूध, पाणी, फळं, चॉकलेट असलं काय त्याला नाही म्हणत नाही. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण अज्ञान रूपामध्ये आपल्या व्रतामध्ये दोष लावून घेत असताना शक्तिमानसारखं बसू नका, नीट बसा. आपल्या अज्ञान भावनेनं आपण घेतलेल्या व्रतांच्या मध्ये दोष लागू नये तुम्हाला आणि त्याचं पाप तुम्हाला लागू नये, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नाहीतर काय, तुमचा राग, तुम्हाला अपमान करायचं, तुम्हाला कावायचं, असं काहीही माझा उद्देश नाही. आणि काय चुकून राग आलाच तर खायचं बंद करायचीला रागानं, त्याच्यात पण तुमचाच फायदा आहे. पण सगळ्यांना सांगण्याचा उद्देश एकच आहे, त्याच्यात छल कपट मायाचारी करायचं नाही. पुनर्ये प्रोदिता पूर्वमिच्छाकारादयो दश. आणि परत त्याच्यात सांगतात कि ऊपर औगिक समाचार के जो संक्षेप से 10 भेद बतलाए हैं. अब आगे मना ऊपर औगिक समाचार के जो संक्षेप से 10 भेद बतलाए हैं, अब आगे विस्तार के साथ उन्हीं का लक्षण कहते हैं. पूर्वी जे औगिक समाचाराचे 10 भेद, इच्छाकार, मिच्छाकार ते आहेत ना, त्याचे 10 भेद सांगितले, त्याचं संक्षेपमध्ये सांगितलं होतं. आता इथनं पुढं काय करतो आम्ही, त्याचं विस्तारपूर्वक सांगतो. आता सगळ्यात पहिला सांगायला लागलेत इच्छाकार. फार महत्त्वाचा विषय आहे. मी सांगतो विनोदात्मक म्हणून त्याचा विनोद करू नका. नसेल तर आपल्या जीवनाचा विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. संयमाचं उपकरण काय? कमंडलू वय म्हणतात बघा. संयमाचं उपकरण कमंडलू आणि शुद्धोपकरणाचं असं. संयमाचं उपकरण पिंची, शुद्धीचं उपकरण कमंडलू, ज्ञानाचं उपकरण शास्त्र, धर्मोपकरणमध्ये अन्य जे आमच्या मोक्षमार्गासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते याची याचना करते वेळी, गुरूंच्या पुढं किंवा कुणाला आपण आपल्या ज्यांच्याकडं घ्यायचं आहे त्यांच्याकडं याचना करते वेळी
एक. दुसरं, आता पण आदी योगांना वाचायचं काय? संयोपकरण, ज्ञानोपकरण वा धर्मोपकरण की याचना करते समय, आता पण आदि योगों को ग्रहण करते समय, किसी तपश्चरण को ग्रहण करते समय, अंगों का पठन पाठन करते समय, अन्य समस्त शुभ कार्यों में मोक्ष की इच्छा करने वाले मुनियों को अपनी इच्छा का रूप परिणाम रखने चाहिए. ही समाचार विधी आपल्या बरोबरीच्या साधूंच्या बरोबर किंवा गुरूंच्याकडून किंवा ज्यांच्या सानिध्यात गुरूंच्या आदेशाने आपण राहतो त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? संयमाचं उपकरण पिंची, ज्ञानाचं उपकरण शास्त्र, धर्मोपकरणामध्ये मग जपमाळ असेल किंवा कमंडलू असेल, या सगळ्याची याचना करतेवेळी इच्छाकार रूप पाहिजे. म्हणजे विनयपूर्वक त्याची मला गरज आहे. कशासाठी? अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी पिंचीची गरज आहे. नम्रपूर्वक हात जोडून मला शुद्धीच्या व्यवहारासाठी कमंडलू पाहिजे. माझं मन थोडं अस्थिर आहे आणि मला माझ्या मनाला स्थिर करायचं आहे. त्या स्थिर करण्यासाठी नमोकार मंत्राचे अथवा विशिष्ट भगवंतांचे जाप्य घालण्यासाठी मला एक जपमाळ साधी पाहिजे, जेणेकरून माझं काउंटिंग म्हणजे मोजमाप बरोबर होईल, परिणाम चांगले राहतील. अशा पद्धतीनं जे धर्माचं उपकरण आहेत याची इच्छा करायला सांगितली, आदेश द्यायला सांगितलं नाही, मागितलं नाही. आणि या सगळ्याच्या मागं भावना काय आहेत? शेवटला सांगितलं मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना. मग मला सांगा, जनरली ही चर्चा चालू आहे, कुठल्याही साधूंच्या बद्दल मला विकल्प करायचे बोलायचा अधिकार नाही आणि मी तसं पर्टिक्युलरली कुणाला बोलत नाही. पण जनरली हे सगळं करत असताना ते चांगलं दिसणं, ते चांगलं असणं, ह्या सगळ्यांच्या मागचे हे भाव का? ठीक आहे, मी एक कमंडलू देत नव्हतो कुणाच्या हातात, म्हणून तुम्हाला वाटलं एखादे साधू कमंडलू देत नाहीत किंवा उपवास करतात, शक्ती थोडी त्यांची दुर्बल आहे, तर त्या लोकांच्यासाठी बाबा मोठं कमंडल नको, छोटा आधी दिव्या, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण हे श्रावकांच्या अंतरंगातनं आलं पाहिजे, गुरूंच्या किंवा अन्य साधर्मींच्या मनात आलं पाहिजे. पण आम्ही लोक विचार करताना पिंचीचं एक एक साधर्मी आमच्या म्हणजे साधू संतांच्या मनात एवढे विचार असे आहेत. विहाराच्या वेळेला पिंची वेगळी, स्टेजवरच्या कार्यक्रमाला येताना पिंची वेगळी, प्रत्येक ठिकाणी म्हणजे 2-2 पिंची घेऊन 3-3 पिंच्या घेऊन ते जीवन जगत असतात. कमंडलाबाबतीत सुद्धा तसं, विहार करताना वेगळं, कार्यक्रमात करताना वापरताना वेगळं. म्हणजे हिथं ह्या सगळ्या उपकरणांची जी इच्छा करायची आहे त्याच्या मागचे भाव आत्मा चांगला होणे याच्यासाठी आहे काय माझं चांगलं दिसायला पाहिजे याच्यासाठी आहे? आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाच्या प्राप्तीसाठी. म्हणून इच्छा करताना सुद्धा भाव चांगले पाहिजेत. आता पण आदि योगों को ग्रहण करते समय, म्हणजे आता पण म्हणजे हे काय म्हणतात वर्षायोग, आतापण योग किंवा ग्रीष्मकालीन योग, म्हणजे डोंगरावर जाऊन बसायचं, नदीकडेला जाऊन बसायचं, पावसाळ्यामध्ये झाडाखाली बसायचं. आधी हे मोठी जी साधना करतात साधू लोक, त्यावेळेला सुद्धा गुरूंच्या पुढं किंवा आपल्या स्वतःच्या आत्मसाक्षीनं भगवंतांच्या पुढं ही योग ज्यावेळी आम्ही धारण करणार आहे त्यावेळी जी इच्छा आहे मनात परिणाम आहेत, त्याची इच्छा सुद्धा काय? मोक्षप्राप्ती,
संसार परिभ्रमणाचा नाश. कोणतीही क्रिया करा त्या प्रत्येकाच्या मागे ही एकच भाव असले पाहिजे. किसी तपश्चरण को ग्रहण करते समय, काही तपश्चरण, आता माताजी सुद्धा समाधीची भावना, समाधीची साधना करल्यात, हे तपश्चरणच आहे. षोडशकारांमध्ये आमचे सरल सागरजी महाराज त्या ठिकाणी हिरवं खात नाहीत. ते मध्ये त्यांनी 4-5 दिवस निरस खाण्याचा प्रयत्न केला. ते मध्ये काय 1-2 दिवस यांचं कळलं मला, 2च फोडी आंब्याचे संत्रीचे घेणार, 2च फोडी मोसंबीचे घेणार, 2च फोडी असं काहीतरी ही तपस्या आहे. पण मला काही ती माहीत नव्हती. ही तपस्या, हे कोणतंही तपश्चरण ग्रहण करताना मनात भाव काय पाहिजेत? कर्मनिर्जरा. कुठले भाव पाहिजेत? कर्मनिर्जरा. आम्हाला काय तसलं काही जमत नाही. तपस्या बिपस्या काही नाही. दिवसातनं 5 तास घेतोय, तुम्हाला शिकवतोय, हीच मोठी तपस्या आहे. आचार्याने आम्हाला सांगितलं तो स्वाध्याय परम. त्यामुळे तुम्ही स्वाध्यायाचं तप करा, खाया पियाचं काही त्यागाचं तप तुम्ही करू नका. पण एक जण स्वाध्यायाचं तप करा म्हटलं तरी करत नाहीत. काय करायचं? माझं वय ते वास्तविक तुम्हाला सांगतो, मला नारळाचं पाणी जास्त आवडतंय. सरळ मागितलं तर तुम्ही देत नाही सा, दिला तर गावाला सांगत बसताय नीर टेंगीन काही निघून बेड तो काय धरणू बेड काय. त्याच्यापेक्षा आपण पाण्याचा त्याग करायचं, म्हणजे काय नको ते सोडायचं, म्हणजे काय पाहिजे ते आपोआप मिळतंय. हे तुम्हाला म्हणून सांगालो, बाहेरच्या गावांना तुम्ही सांगू नका. आपली झाकली मूठ, अरे वय की पुढे लावले, झाकली मूठ 1.25 लाखाची. ही कुठलीही गोष्ट असू दे, ही कुठलीही साधना करताना त्याच्या मागे भाव काय पाहिजेत? मोक्ष, कर्माची निर्जरा, संसार परिभ्रमणाचा नाश. अंगों को पठन पाठन करते समय, म्हणजे मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतो, स्वाध्याय, भक्तिपाठ, एखाद्या ग्रंथाचं पाठ, असं शास्त्राचा पाठांतर करताना त्याच्या मागे सुद्धा भाव काय पाहिजेत? मनाच्या स्थिरते करण्यासाठी कुठल्याही साधनांचा अवलंब न करता मला धर्मध्यान व्हावं, माझं मन शुभामध्ये आत्मा राहावा, याच्यासाठी हे सगळं पाठांतर करून याच्या पुण्याच्या माध्यमातून माझ्या कर्माची निर्जरा होऊन संसार परिभ्रमण. मला किती येतंय हे लोकांना दाखवायचे जर भाव असतील, पाठ होईल, पण संसार सुद्धा तसाच पाठ राहील, तो कधी खंड होणार नाही. भक्ती स्तोत्र जर तुम्ही चिंतनपूर्वक केला तर ते स्वाध्यायमध्ये येते. प्रेम भाव हो सब जीवों से, गुणी जनों में हर्ष प्रभो, करुणा स्रोत बहे दुखियों पर, दुर्जन में मध्यस्थ विभो. की सगळ्या जीवांच्यावर माझं मैत्रीभाव असलं पाहिजे. आपल्यापेक्षा ज्ञानी व गुणीजनांच्या वरती माझ्या हृदयामध्ये आदरभाव, आस्थाभाव असले पाहिजे. दुःखी कष्टी जीवांना बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रेम, करुणा, वात्सल्य जागं झालं पाहिजे. आणि माझ्या विपरीत विचारांच्या वेळेला माझ्या समताभाव असलं पाहिजे. हे पाठच आहे की नाही? मग ह्याच्यापेक्षा वेगळं स्वाध्याय काय असते का? ज्यावेळी तुम्ही भक्ती म्हणता, ती भक्ती चिंतनपूर्वक करत असाल, त्याचं मनन परत 1-2 मिनटं. म्हणून आचार्यशी वगैरे सुरुवातीच्या काळात हे आता हे ध्यान सुद्धा घेतात का नाही सगळे? बघा, शुद्धोहम
हा जो मधला काळ आहे, बुद्धोहम म्हणायच्या मधला, त्या काळामध्ये मी शुद्ध आहे याचं चिंतन, मी शुद्ध स्वरूपी आहे, माझा स्वभाव शुद्ध आहे, मी पुरुषार्थ केलो तर मी शुद्ध परमात्मा बनतो, हे जे मधला काळ जो 1, 2, 5, 10, 25 सेकंदाचा, 1 मिनिटाचा आहे, ह्यावेळी तुम्ही ते शांत बसून त्याचं चिंतन केला तर ते ध्यान आहे. उगाच शुद्धोहम, बुद्धोहम, निरंजनोहम असं नुसताच म्हणत गेला तर ते ध्यान कसं. तसं तुम्ही हे म्हणत असताना पाठच्या ठिकाणी पाठ केला, पूर्ण सामायिक पाठ तुम्ही म्हणला, आज पहिल्या 2 ओळीसाठी मी 5 मिनिटं देणार. मग पहिल्या 2 ओळी एकदा दोनदा म्हणला, शांत त्याचं बसून चिंतन केला, तर तो स्वाध्यायच आहे. स्वाध्यायाचा अर्थ स्वतःला शोधणे, स्वतःचा अभ्यास करणे. स्वाध्यायाचा अर्थ पुस्तक घेऊन वाचत बसणे, हे द्रव्यरूप स्वाध्याय झालं. भावरूप स्वाध्याय काय, ते वाचलोय त्याचं चिंतन मनन करून माझ्या स्वरूप आणि स्वभावाला शोधणे, समजावून घेणे, त्याला जाग करण्याचा प्रयत्न करणे, त्याला स्वाध्याय म्हणायचं. मग ते तुमच्या भक्तिपाठामध्ये सुद्धा होते, भक्तीमध्ये सुद्धा होते, म्हणून ते करायचं. शुभ अन्य समस्त शुभ कार्यों में मोक्ष की इच्छा करने वाले मुनियों को अपने इच्छा का रूप परिणाम करना चाहिए. म्हणजे आपल्या भावनेची, आपल्या इच्छा ज्या आहेत त्याचं प्रकट करायला जी समाचार विधी असते, ती प्रकट करताना जी समाचार विधी असते कशी असते, गुरूंच्या समोर बसायचं, जमिनीवर गवासनमध्ये बसून दर्शन घ्यायचं, भक्ती म्हणायचं, गुरुदेव माझी एक इच्छा प्रकट करण्याची इच्छा आहे, आता तुमच्याकडे वेळ आहे का, मी बोलू का, बोला. ह्याच्यात शब्द बदलत जायचे. फक्त मला प्रायश्चित्त घेण्याची इच्छा आहे, माझ्याकडून दोष घडलेत, आपल्याकडे वेळ असेल तर मी त्याचं आलोचना, निंदागरणा करण्याची, प्रकट करण्याची माझी भावना आहे. असं ज्या ज्यावेळी जे असेल ते त्या त्यावेळी असं खाली बसवून ती भक्ती करायची असते, विनयपूर्वक इच्छा प्रकट करायची असते. आणि मग गुरु म्हटले बोला, तर मग आपण त्या ठिकाणी आपण दिलेलं उपकरण हे माझ्या मुनी मुनी अवस्थेच्या क्रियेचं पालन करताना आता जीर्ण क्षीर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या अहिंसा धर्माचं पालन करण्यामध्ये दोष येत आहेत. शुद्धीचं उपकरण पाहिजे असेल, शुद्धी करण्यामध्ये मला थोडं अडथळे येत आहेत. ज्ञानाचं उपकरण पाहिजे असेल, आता ह्या शास्त्राचा माझा अध्ययन झालेला आहे, पुढं आता कोणतं अध्ययन करावं याचं मार्गदर्शन, आणि ते मग शास्त्र मला स्वाध्यायासाठी मिळावं याच्यासाठी निवेदन, हे सगळं शास्त्रात सांगितलं आहे. आपल्या मनाला येईल तसं, आपल्या मनाला वाटेल तसं कुठल्याही गोष्टीनं कसंही करायचं नाही. परवा वीरसागर महाराजांचं कमंडल खराब झालं, काय त्यांच्याकडे भक्त नाहीत काय, त्यांची लोक नाहीत काय, त्यांनी एवढं दीक्षा या सगळ्या आणि आता सगळ्यात त्यांच्या भक्तांना सांगून 70, 80, 90% जबाबदारी घेतली, सगळं त्यांनी केलं. त्यांना काय 50-60 हजारचं कमंडल आणायचं अवघड होतं का, नाही. पण त्यांनी आमच्यापाशी निवेदन केलं की कमंडल असं झालंय आणि काय करूया, नवीन द्या असं म्हणले नाहीत. पण आम्हाला बघितल्यानंतर वाटलं की ते कमंडल आता दुरुस्त होण्यासारखं नाही, लगेच होण्यासारखं नाही, काय नाही. आणि सहज मी पण बोललो, ते लोक म्हटले नवीनच घेऊन देऊया, कशाला जुनं दुरुस्त करत बसायचं. ते दुरुस्त झाल्यावर परत इमर्जन्सीला अचानक कोणाला काय लागलं तर तेवढ्यापुरतं वापरायसाठी एक इमर्जन्सीला कमंडल राहू दे, आई आपण नवीन देऊया. मग मागितलं आणि मग त्यांना त्या दीक्षा दिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिलं. काय त्यांच्याकडे ती क्षमता नाही का,
पण आपण गुरूंच्या चरणात आहे. आपण आपल्यापेक्षा सिनियर साधूंच्या पादमुलामध्ये राहतो, तर त्यांच्या माघारी असं न करता हे इच्छाकार, ही जी समाचार विद्या आहे, असं समोर बसून निवेदनपूर्वक गुरूंच्याकडून किंवा आपल्या सिनियर साधूंच्याकडून इच्छा प्राप्त मागून म्हणजे इच्छा करायची असते. त्याची पूर्णता योग्य त्या प्रकारे त्या मोठ्यांनी करायची असते. शास्त्र आहे. हा सगळं मनमानी कारभार झाला आहे सगळ्यांचा, कोणाला काय काय नाही. पण हे चालणार नाही, मोक्ष मार्गामध्ये चालत नाही. हा एक प्रकारे संघाच्या अनुशासनाचा किंवा गुरूंच्या अभिनयाची भूमिका असते. पण लोकांना, शिष्यांना काय वाटतंय, साधूंना काय वाटतंय, आमचं काय अस्तित्व आहे की नाही? प्रत्येक गोष्ट आम्ही यांच्याकडे मागायची, प्रत्येक गोष्ट यांच्यासाठी आम्ही, त्याला त्यांनी लाचार म्हणतात. श्रावकांच्याकडे मागणे ही लाचारी, काय गुरूंच्याकडे मागणे ही लाचारी? सांगा बघा. पण श्रावकांच्याकडे मागायला अभिमान वाटतो. बघा, मी एक शब्द टाकल्यावर 100 जण मला द्यायला तयार आहेत. आणि गुरूंच्याकडे निवेदन करून मागायला त्यांना याचना वाटते. काय सांगायचं आज? पण धर्म असा नाही. पण मी पण फार का विकल्प करत नाही. आम्ही पण काही चुकाही आमच्या पूर्व भूमिकेत, प्राथमिक भूमिकेत केलोय. मग आम्ही बांधलेलं कर्म आम्हाला भोगायचं आहे. त्यामुळं समाजात या गोष्टी अशाच चालणार म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण आपलं कर्म आपण फेडायला पाहिजे. पण असं नसतंय. प्रत्येक शिष्यांनी, संघातल्या लोकांनी आपल्या आपल्या भूमिका, आपल्या आपल्या गुरूंच्या संघात जसे नियम असतात त्या नियमाचं पालन करायला पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.